तर बघा उद्यापासून शौर्य काही व्हिडिओ मध्ये दिसणार नाही बरं का तुम्हाला. आता का तर शौर्य निघाला कुठं आजोळाला. ही काय या बघा तयारी पण झालेली आहे, त्याची बॅग भरलेली आहे. आणि ह्यो एकटाच नाही निघाला, ही काय इकडं, ही काय इकडं उड्या मारत आहे कसं माकडासारखं. हे निघालं या. आता ही कशाला चालले तर शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांना, त्यामुळं ही सुट्ट्यांना आजोळाला निघालेली आहेत. तर ह्यांचा आनंद गगनात मायना एवढा ह्यांना आनंद झाला या. आणि मला दुःख झालं या. मला दुःख ह्यासाठी झालं या की मला काय घरामध्ये करमणार नाही तर शौर्य आर्या नसल्यावरती. दिवसभर हे जाणार कामाला आणि मी एकटीच घरी, काही करमल का मला बिलकुल तरी. तर ह्यांना तर काय वाटाना मम्मीचं की बाबा मम्मी आपली एकटीच आहे, नाही जावं मम्मीला सोडून. वाटतंय का तुम्हाला थोडं तरी काय? तू पण ये की मम्मी. आणि पप्पा, पप्पाला पण यायचं. पप्पाला पण न्यायचं. हा पप्पाला सुट्टी नाही ना, पप्पाचं काम पण जायचं का तिकडे घेऊन मग? हा डायरेक्ट कंपनीच तिकडे घेऊन जाऊ या आपल्या तिकडे, म्हणजे काही टेन्शनच नाही गावाला. हा तर बघा ह्यांना एवढा आनंद झाला या. आणि ह्यांना असं झालं या कधी आम्ही आता हिताची इमानात बसावून डायरेक्ट आमच्या दारात उतरावं, म्हणजे डायरेक्ट माझ्या आईच्या घरासमोर इमान उतरावं असं ह्यांना झालं या. कारण आता इथून जायचं म्हणलं ना ह्यांना तरी बघा आत्ता जरी निघाले 6ला जरी निघालीत नाही, संध्याकाळचे 6चा टाईम आलेला आहे, म्हणजे व्हायला आलेला आहे. अजून टाईम आहे 6 वाजायला. 6ला जरी तुम्ही निघालीत ना तरी ह्यांना जवळजवळ 8-8:30 वाजतील घरी पोचायला. मग तोपर्यंत ह्यांच्या जीवात जीव नाही. ह्यांना असं झालं कधी आपण जाईल, कधी आपण जाईल. इतका जे आनंद झाला आहे ह्यांना. जवळजवळ 2 दिवस झाले ही नादावल्यात बरं का गावाला जाण्यासाठी. तर आता चला हे चालले तर तुम्हाला लई वाईट वाटतंय, मला रडायला पण येते. तर रडायला यायचं येतं या की मला करमणार नाही ना रे अजिबात. आता तुमच्याशिवाय करमल का मला घरामध्ये अजिबात? मला पण आठवण येईल. कायची तुम्ही दंग होताल तिकडे, कायची तुम्हाला आठवण येते माझी. तुम्ही चांगलं दंग होताल तिकडे खेळायला. आणि डोळ्यात टूप टाक बरं का बाळा तिकडे गेल्यावरती. तर बघा डोळ्यात काय ह्याला सांगते टूप टाक. तर तुम्हाला थोडंसं लालसर दिसत का अचानकच ह्याचं डोळं आहे ना का लालसर झाल्यात काय माहिती. केस पण लय वाढल्यात बाळा. केस काप तिकडं तिकडे गेल्यावरती. आईला पण केस काप माझी बरं का. केस कापायची होती बरं का ह्याची, पण ह्यांचं अचानकच ठरलेलं आहे. आता ही काय ना निघाल्या सुट्ट्यांना तर जाणारच होती, पण अचानकच सुट्ट्यांच्या आधीच अजून ह्याला सुट्ट्या नाही पडल्या. म्हणजे आता जी पुढच्या वर्गामध्ये ही जाणार आहेत तर त्याचं अजून शिकवायला थोडंफार चालू गेलेलं आहे, पण अजून सुट्ट्या कन्फर्म पडल्या नाहीत. पण मीच नाही लावलं ह्यांना. आता का नाही लावलं तर ह्यांना ती नवीन जी पुस्तकं आहेत बुक ती घेतली नाहीत का तर ह्यांचा अजून पगार नाही ना झाला. मग पगार झाल्याशिवाय नवीन बुक नसल्यामुळं मग शाळेत जाऊन तर जे पुढचा जे अभ्यास आहे ते कसं काय शिकणार आहे. त्यामुळं मी ह्यांना लावलं नाही. सुट्ट्या अजून काही एवढ्या पडल्या नाहीत. आणि जे बी आता शिकवलेलं जे आहे ना ते पुढं पण शिकवते. त्यामुळं जे काय रे त्याला म्हणतात शिकवलेलं काय म्हणतात प्रोसेस काय म्हणतात लेसन. हा लेसन. तर ते पुढं पण शिकवतात म्हणून म्हणलं जाऊ दे आता म्हणून 30 तारखेपर्यंत. आणि आम्ही म्हणजे 30 तारखेला जाणार होतो खरं तर पण आता आईन ती लयच आग्रह करायला लागली ती आणि कशाला एवढी आग्रह करायला लागलीत माहिती आहे का. जत्रा आहे आमच्या गावची, म्हणजे माझ्या माहेरची जत्रा आहे. मी तर काही जाणार नाही जत्रेला. आता मी का नाही जाणार तर बघा त्याला लय मोठं कारण आहे. कारण थोडं दुःखदायकच आहे तरी पण शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते की जत्रेच्या आज बघा आता ह्या जत्रेला ना कंप्लीट 3 वर्ष होत आलं. एवढी भयंकर आमच्या घरामध्ये घटना घडून गेलेली आहे ना जत्रेच्या दिवशी. बरं जत्रेच्या दिवशी म्हणजे पहिली जत्रा ताजी असते आणि दुसरी जी शिळी जत्रा असते ना तर त्याला बघा थांबा मला जरा बसू दे सांगते मी तुम्हाला काय झालं ते. तर जी शिळी जत्रा असते ना तर त्या दिवशी ना माझ्या आत्याचं बघा एकुलतं एक वर्ग जत्रेच्या दिवशी संध्याकाळची ती लोक आली होती. जत्रेचं आमच्या आदल्या दिवशी आहे ना पुरणपोळीचं जेवण असते आदल्या दिवशी. आणि आदल्या दिवशी छबिना हे गावाकडे जी आपलं जत्रा असते का नाही उरूस, पुणे सिटीमध्ये त्याला उरूस असं म्हणतात पण आमच्या तिकडे गावाला जत्राचं म्हणतात. तर त्या दिवशी आहे ना संध्याकाळची ती लोक आली तर छबिना हे झाला सगळं. आणि दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज असतंय, म्हणजे सोमवार झाला तर मग कोण करत नाही नॉनव्हेज आणि सोमवार नसला तरच असतंय नॉनव्हेज. तर पहिल्या दिवशी पोळ्याचं पुरणपोळीचं जेवण असतंय दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज असतं या.
मग त्या दुसऱ्या दिवशी फड म्हणतात त्याला. फडाच्या दिवशी बघा जत्रा ही उरकली म्हणजे. आणि पहिले कशी 2 दिवस जत्रा असायची, पण आता आहे ना आता ही नवीन पिढीची, नवीन तरुण पोरं ही नवीन पिढीची, तर ती संध्याकाळचा ऑर्केस्ट्रा बिर्केस्ट्रा म्हणजे बरंच काय काय कार्यक्रम असं गावामध्ये ठेवतात. सगळी कामाधंद्याला पोरं आहे, त्यामुळे असं कार्यक्रम बायकांसाठी म्हणजे जत्रेच्या दिवशी बायकांना कुठं बाहेर पडता येत नाही, त्यामुळं मग जेवणा खावणाचं म्हणजे पाहुणे रावळ्यांना वाट्या लावायला लागतात. त्यामुळं जत्रेच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठेवतात, म्हणजे ऑर्केस्ट्रा ठेवतात किंवा काही पण असं बायकांना जे चांगलं बघण्यासाठी असते ते तसा काहीतरी कार्यक्रम गावामध्ये ठेवतात. तर त्या कार्यक्रमाच्या दिवशी जवळजवळ बघा 6:30च्या सुमारात म्हणजे जत्रा ही सगळी उरकली. आणि माझ्या आत्याचं एकुलतं एक पोरगं नसरापूरच्या दिशेने निघालं. नसरापूर म्हणजे आमच्या इथं बाजारचं गाव आहे, तिकडच्या दिशेने निघाल्यावरती त्या पोराचा म्हणजे पुढून जीसीपी येत होती आणि एक मध्ये ना असा उंबराचं झाड होतं. उंबराच्या झाडाच्या फांदीमुळे त्या पोराला पुढचं दिसलं नाही का, त्या जीसीपीवाल्याला दिसलं नाही. हे अजूनही आम्हाला कळायला जवळजवळ आता या जत्रेला आमच्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये कंप्लीट 3 तारखेला कंप्लीट 3 वर्ष होत्याला. तर बघा त्या दिवशी इतका भयंकर तो काळच आला होता, इतका बेकार काळ आलेला. काळ म्हणजे काळानेच घात घातला त्याच्यावरती आणि इतकं बेकार ॲक्सिडेंट झाला होता. आणि त्या माझ्या आत्याचं एकुलतं एक पोरगं म्हणजे 2 पोरींच्या पाठीवरती ती एकुलतं एक नवसाने मागितलेलं ते पोरगं. आणि पोरगं काय असं नाही की म्हणजे लहान बिन दाढी मिशाचा गडीच्या गडी झालेला. आणि दाढी मिशाचा गडी करायला काय आई एकटीने केलेला आहे दाढी मिशाचा गडी. कारण ते पोरगं जे होतं ना ते 6 महिन्याचं होतं तेव्हा तिचं त्या पोराचं वडील वारलं, म्हणजे माझ्या आत्याचा नवरा वारला, म्हणजे माझं मामा वारलं. तसं त्या पोराला एवढा लहानाचा मोठा कसा केला असेल त्या एकट्या बाईनी. तर एवढा तळ हातातल्या फोडासारखा त्या पोराला जपला होता. आणि नवसाने मागितल्यागतच त्याचं सगळं म्हणजे नवसानेच मागितला होता, त्याला नवसाने मागितला होता. आणि ते आमच्या जत्रेला एवढा मोठा गाला झाला तिथं. बरं गाला झाला काय माहिती ठाकतो. तर एवढा मोठा गाला झाला आणि ते आयुष्यभराचा म्हणजे आमच्या घरातल्यांवरती टेपो राहिला. एकुलते तिचं पोरगं. तेव्हापासून मला काय जत्रेला एवढं इच्छाच होत नाही बरं का. आणि आमच्या गावात म्हणजे आमच्या गावातली सगळी जत्रा बनवते म्हणजे आता गाव आहे म्हणले होते ते त्यांची बनवणार ना म्हणजे साजरी करणार जत्रा. तर आमच्या घरातली कुठलंही पाहुणे रावळी बोलवत नाही तर जत्रा ही साजरी करत नाहीत. पण आपली पोरांच्या नादानी आई म्हणली जाऊ दे 2 दिवस जत्रा आहे ती त्यांच्या घरातच म्हणजे एक दुःखच त्या दिवशी असं घरामध्ये पसरतं. आणि एक आठवणच आयुष्यभराची आठवणच आम्हाला राहिलेली आहे. जत्रा काय आम्ही आमच्या घरातली पाहुणे रावळी बोलवत नाहीत. नाही तर आमच्या घरामध्ये इतकी पाहुणी यायचीत ना जत्रेच्या दिवशी, एवढी पाहुणे असायचीत लय म्हणजे लय पाहुणे असायचीत. पण हे असं घटना घडलेली आहे ना आमच्या घरामध्ये तेव्हापासून आम्ही पुरी बाळी कोणच जत्रेला जात नाहीत. म्हणजे ती आत्या तर कशाची होती, तिला तर बोलवायला म्हणजे ती तर आयुष्यभर येणारच नाही हे म्हणजे आमच्या घरी तिच्या माहेरात. आणि आम्हाला तरी बोलवायला म्हणजे ह्या माझ्या घरातल्याला तरी बोलवायला धाडस पण पाहिजे ना तिला, बरोबर का नाही. तर हे बघा अशी भयंकर घटना घडून गेलेली आहे. चला एवढंच व्हिडिओ स्टॉप करते, आता ह्यांचं उरकून देते. आता हे कुणाबरं जाणार आहेत तर माझं चुलता येणार आहे मला न्यायला. आता माझ्या चुलती म्हणली हा का एक रात्री ये 2 रात्री ये 2 रात्री. आता त्यांना पण माहिती आहे ना की ही कुठं जात नाही येत नाही, तर त्यामुळे ती म्हणली ती ये 2 रात्री. चुलता म्हणला मी घ्यायला येतो तुला, ये 2 तरी रात्री. पण मी म्हणलं नको मी पोरांना नेत आता, पण मी नाही येणार. हा चुलता येणार आहे ह्यांना गाडी घेऊनच येणार आहे त्यांची. मग गावावरून डायरेक्ट गाडी घेऊन मग म्हणलं आता जा. मग आता लईच आग्रह करतात घरातली पण म्हणलं जा. मग चला एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते. आणि घरातल्यांनी लय आग्रह केला ये 2 रात्री, कारण 2 वर्ष झालं मी सुद्धा गेली नाही जत्रेला. चला एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय.